आजी या बांगड्या खोट्या आहेत। अहो बाजारात मिळणाऱ्या आणि सोन्यासारख्या दिसणाऱ्या साध्या धातूपासून बनवलेल्या बांगड्या आहेत या राजवाडे घराण्याच्या वंश परंपरागत चालत आलेल्या बांगड्या नाही आहेत। एक मिनिट थांबा आई, मी जरा बोलू का? काय बोलताय तुम्ही? म्हणजे तुमचं काय म्हणणं आहे? या बाईनी या 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 दिसतात त्या बाईनी या बांगड्या तुमच्याकडे गहाण ठेवल्या, कसं शक्य आहे हो? मुलीच्या सासरकडच्यानी दिलेल्या बांगड्या असं कोणी कुठली आई गहाण ठेवेल सांगा? आणि कितीही झालं काही झालं तरी आमचे व्याही आहेत ते असं करणंच शक्य नाही। तुमची काहीतरी गडबड होते हा, नक्की सांगते मी। नाही मॅडम, या बांगड्या यांनीच गहाण टाकल्यात आणि त्या बदल्यात भरपूर पैसे घेऊन गेलेत ते। वाटेल ते काही बोलू नका, तोंडाला येईल ते आरोप करताय तुम्ही आमच्या व्याह्यांवर। शोभतं का हे तुम्हाला? अहो आम्ही ऐकून घेतोय म्हणून काय चोर ठरवायचं का सगळ्यांसमोर? यांनी खोटेपणा केला असं सांगताय तुम्ही? तुम्ही खोटं बोलताय। नाही मॅडम, अहो मी खरं बोलतोय। अहो तुमचीच मौल्यवान वस्तू तुम्हाला परत मिळावी म्हणून प्रयत्न करतोय मी। या मुलीच्या हातातल्या बांगड्या सोन्याच्या नाही आहेत, या माझ्या हातात असलेल्या बांगड्या 52 खणी सोन्याच्या आहेत। दादा तुम्ही जरा मागे या, मी सांगते। अर्पिता नको, अर्पिता मम्मा जरा थांब। अर्पिता थांब, अर्पिता। स्वानंदी तुझ्या हातातली बांगडी दे। अर्पिता, बघितलं किती तकलादू बांगडी आहे ही? आपल्या ज्वेलर्सचा मार्क पण नाहीये यावर। दादा जरा थांबा, मला सांगा मी कधी आलो ते तुमच्याकडे? आणि मी का गहाण ठेवीन बांगड्या? हा, काय खोटं बोलताय तुम्ही? अहो मी कशाला खोटं बोलू मॅडम? आणि तसंही राजवाडे आमचे जुने कस्टमर आहेत। गेल्या 3 पिढ्यांपासून ते आमच्याकडूनच दागिने घेत आहेत आणि या बांगड्यांवर आमच्या पिढीचा मार्क सुद्धा आहे। हा पण मग ते मी आणल्या कशावरून? तुमचं नाव मंदाकिनी सरपोतदार ना, तुमच्या नावाची रिसीट सुद्धा आहे माझ्याजवळ। आणि यांनीच स्वतः मला सांगितलं, आम्ही आता राजवाड्यांचे व्याही होणार आहोत, त्यांना अर्जंट पैशांची गरज होती म्हणून मी त्यांना पैसे दिले आणि त्या निघून गेल्या। हो तर मी तुम्हाला सीसीटीव्ही फुटेज देखील दाखवतो। काही काय बोलताय? दाखवा। हे बघा, वीण आई, मी जरा एक मिनिट येते का? आई मी आले जरा।
बिचारा घाबरलाय तो. बघते. वेणबाई, हे काय झालं हो? हे इथे कसे आले? आता मी काय करू? वाचवा हो मला वेणबाई. सगळ्यांच्या समोर तोंडावर पडेन मी. कृपा करा माझ्या. भयंकर आहे सगळं. ही आयडिया तुम्हीच दिली होती ना हो? हे काय बोलताय तुम्ही? प्लीज. तुम्हाला गरजच होती ना पैशाची? हे असं का बोलताय तुम्ही? मान्य आहे, तुम्ही लग्नाच्या आधी समरकडनं एकदा पैसे मागितले होते. त्यांनी दिलेही होते. परत मागायचे ना. मोठ्या मनाचे आमचं समर. दिले असते त्यांनी पैसे. पण ह्या बांगड्या, अहो हा साधा दागिना नाहीये हो. या आमच्या घराण्याच्या बांगड्या आहेत. कोणी एकाने घातलेल्या नाहीयेत. त्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या बांगड्या आहेत आमच्या. अहो त्या माऊलीचा विचार करा. आमच्या आईंचा विचार करा. काय वाटत असेल त्यांच्या मनाला. या बांगड्या गहाण ठेवल्यात तुम्ही. तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही देवा? तुमच्या खरंच या बांगड्याने ना मला धक्का बसलाय. शॉक बसलाय मला. हे काय बोलताय तुम्ही? अहो बोलण्यासारखं काही उरलंय का आता? देवा, अरे का हा दिवस दाखवलास आम्हाला? लाज जाते आमची सगळी लाज. तुम्ही कसले रडताय? रडायला आम्हाला पाहिजे. आमच्या घराण्याचं दागिनं गेलं. ती माऊली. आजी, तू वाईट वाटून घेऊ नकोस. आपल्या घराण्याची वस्तू आपल्याकडे परत आली हे महत्वाचं. दादा, थँक्यू सो मच. तुम्ही नीट लक्ष ठेवलं म्हणून आमच्या घराण्याचे दागिने आम्हाला परत मिळाले. आजी, आत्ताच हे लोक असे वागतात. लग्न झाल्यावर आपलं सगळं सोनं विकून टाकतील. मला तर वाटतं रोहनच्या आधीपासूनच डोक्यात प्लॅन असणार की मोठ्या बहिणीच्या लग्नाला अडून राहायचं, जेणेकरून समर राजवाडे मदत करणार. म्हणजे तर यांचे स्वर्गालाच हात लागले. त्यात अधीराला तर वेळ लावून ठेवलंच आहे. आजी, तुला वाटतायत ना तितकी साधी माणसं नाही येत ही. काय बोलतीयस तू? अधीरा, मी आता तुझं काहीही ऐकणार नाहीये. तू कितीही काही सांगितलंस ना तरी या माणसांवर माझा विश्वास बसणार नाही. तू जरा आठवून बघ ना, कोणत्या कोणत्या मार्गाने यांनी पैसे मागितलेत आपल्याकडे ते. एक मिनिट, पण आम्ही कधीच कोणाकडे काहीही मागितलं नाहीये. तोच तर खोटेपणा आहे तुमचा. काय करायचं माहितीये? गोष्टी आपल्या बाजूने अशा वळवायच्या की राजवाडे आपोआप आपल्याला येऊन मदत करणार. हे तुम्हाला चांगलंच माहितीये. नाही तर काय? बाप रे, कुणी जर सांगितलं असतं ना की ही फॅमिली अशी आहे तर विश्वास नसता बसला. अर्पिता, बास. उगाच सगळ्या फॅमिलीवरती आरोप करत बसू नकोस. रोहनची आई, तुम्ही बोला काहीतरी. खूप गंभीर आरोप आहेत हे. तुम्ही खरंच बांगड्या गहाण टाकल्या होत्या का? माझ्या मुलीची शपथ घेते आणि नवऱ्याची शपथ घेते. ही तुमची आयडिया आहे. मी अजिबात कोणाला सांगणार नाही आणि तुमचं नाव देखील येऊ देणार नाही. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट. आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.